अवकाळी पावसात गहू, हरभरा आणि कांद्याचं जबरदस्त नुकसान. अवकाळीच्या फेऱ्यात बळीराजा कोलमडला. अवकाळी पावसामुळे संत्र्यांच्या बागांचं मोठं नुकसान. जोरदार वाऱ्यामुळे संत्री पडली खाली तर झाडावरील संत्र्यांवर पडले काळे डाग. नाशिकमध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. गिरीश महाजन पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत दिलं मदतीचं आश्वासन. पीक नुकसानग्रस्त भागात तातडीनं पंचनाम्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. तर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीवर आवाज उठवणार विरोधी पक्षनेते अजित पवारांची ग्वाही. कोल्हापुरातल्या मुरगुडमध्ये बैलगाडा शर्यतीच्या अड्ड्यात अपघातांची मालिका. बैलगाड्यांच्या अपघातानंतरही पोलिसांची हाताची घडी तोंडावर बोट. साताऱ्यात शंभूराज देसाईंच्या घरासमोरील उदयनराजेंच्या भित्तिचित्रावरून वाद. विना परवानगी भित्तिचित्राला विरोधच करणार शंभूराज देसाईंची भूमिका.